नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी 900 खाटांचं रुग्णालय सज्ज आणि परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाचं मनसे नेत्यांनी केलं स्वागत. ठाण्यातील कोपरी विभागातील न्यू इंदिरानगर परिसरातील सॅटिस पूल प्रकल्पामुळे बाधित झालेल्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळालाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे न्यू इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ॲक्मे, खेवरा सर्कल, मानपाडा इथे पर्यायी घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बुधवारी आनंदाश्रम इथे खासदार नरेश म्हस्के आणि महापौर दालनात महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं. ठाणे कोपरी येथील न्यू इंदिरानगर परिसरात रेल्वे प्रशासनानं केलेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या नागरिकांना स्थानिक नगरसेविका महापौर शर्मिला पिंपळोलकर, मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिलासा दिला. बुधवारी टेंबीनाका आनंदाश्रम इथे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 बाधित रहिवाशांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं, तर उर्वरित रहिवाशांना महापौर शर्मिला पिंपळोलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेविका मालती पाटील यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आलं. या रहिवाशांना पर्यायी घरं मिळाल्याबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. दरम्यान यावेळेला रोहित पिंपळोलकर, रमाकांत पाटील, संतोष सातकर, विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ठाणे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झालं असलं तरी या ठिकाणी 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार असून विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय सज्ज असलं तरी वीज जोडणीमुळे 3 ते 4 महिने लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे 100 वर्षांपूर्वी विठ्ठल सायन्ना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती. तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारं हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झालं. इथे ग्रामीण, पालघर आणि रायगड भागातून रुग्ण उपचारासाठी येतात, पण रुग्णसंख्या वाढू लागल्यानं ते रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागले. यातूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं जिल्हा रुग्णालय प्रशासनानं 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतलाय. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या महत्वाकांक्षी हा प्रकल्प असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयानं हा प्रस्ताव तयार केलाय. रुग्णालय इमारत उभारणीचं काम वेगानं सुरू असतानाच दुसरीकडे रुग्णालय अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच 1078 नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. त्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी ठाणे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. यात 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं महिला रुग्णालय आणि 200 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय असणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करून महत्त्वाची सूचना केली होती. दरम्यान रुग्णालयाचं बांधकाम आता पूर्ण झालं असून विद्युतीकरण, यंत्रसामुग्री बसवण्याची कामं शिल्लक आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झालंय. या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्री बसवण्यात येणार असून 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार आहे. ऐरोली इथून ही वाहिनी भूमिगत पद्धतीनं टाकावी लागणार आहे. विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. रुग्णालयात मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी अत्याधुनिक ICU, NICU, SNCU इत्यादी युनिट्ससह गरजू रुग्णांसाठी TCU, NRC तसंच रक्तविकार, मानसिक आरोग्य आणि इतर विशेष विभाग उपलब्ध असणार आहेत. 200 खाटांच्या सुपर स्पेशालिटी विभागात हृदयरोगासाठी कॅथलॅब, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि ऑन कोर्स सर्जरी, नेफ्रॉलॉजी आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध असणार आहेत. बालकांसाठी स्वतंत्र डायलिसिस युनिट तसंच MRI, CT स्कॅन, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधांचा यात समावेश आहे. या रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह आणि वाहनतळ इत्यादी इमारतींचा समावेश असून रुग्णालयाचं हेलिपॅड सुविधाही उपलब्ध आहे.
मराठी भाषेचा आदर केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्षातही दिसायला हवा असं मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केलं. तसंच गरज भासल्यास रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले जावेत असंही ते म्हणाले. 1 मेपासून रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाचं स्वागत करत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिनंदन केलंय. अबू आझमी यांच्या भूमिकेवर टीका करताना जाधव म्हणाले की काही लोक भाषा आणि धर्माच्या मुद्द्यावरून राजकारण करतात. अशा वक्तव्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नाशिकमधील घटनेबाबत त्यांनी ती दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. ठाण्यातील विविध कार्यालयांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून निवेदन दिलं जाणार असल्याची माहिती आहे. तसंच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योग्य ती पावलं उचलावीत अशी मागणी करत महिलांसाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसंच आदित्य ठाकरे यांच्या पक्षातील निर्णयांवर प्रतिक्रिया देण्याचं त्यांनी टाळलं. प्रत्येक पक्ष आपापले निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अमरावतीतील प्रकरणातील घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे. मात्र न्याय प्रक्रिया कायद्याच्या चौकटीतच व्हावी असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान रस्ता रुंदीकरण करूनही समस्या सुटलेली नाही. काही ठिकाणी बॉटलनेक असल्यानं वाहतूक अडते. विशेषतः वाघबीळ नाका ते हिरानंदानी परिसरात असलेल्या सिग्नल्समुळे कोंडी वाढत असल्यानं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत हे अडथळे दूर होत नाहीत तोपर्यंत समस्या कायम राहतील असंही जाधव यांनी सांगितलं. मला असं वाटतं की स्वागतार्ह निर्णय आहे. मंत्री महोदय प्रताप सरनाईक यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि उरलेल्या मंत्र्यांना देखील माझा सल्ला आहे की त्यांनीही भाषेवर प्रेम दाखवून त्यांच्या खात्यामध्ये जर अशा कुठल्या प्रकारच्या गोष्टी होत नसतील आणि मराठी भाषेचा जर आदर होत नसेल तर त्यांनीही अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रात मराठी भाषेला पहिल्या भाषेचाच दर्जा मिळणार हे दाखवण्याची एक संधी आहे सरकारला आणि त्या संधीचा सरकारने फायदा उचलावा. समाजवादी पार्टीचे आमदार जी आर काढलेला आहे आणीबाणीचा, जर येणाऱ्या काळामध्ये जी आर जर रद्द झाला तर मंत्र्यांची काय भूमिका? मला असं वाटतं की माझं पुढचं म्हणणं तेच होतं की फक्त कागदावर नकोय, ही गोष्ट कायमस्वरूपी झाली पाहिजे. आणि बघूया, कळेल पुढच्या काही दिवसामध्ये 1 तारखेनंतर या महाराष्ट्रात काय होतंय ते. पण निर्णय योग्य आहे आणि धाडसी आहे. मनसेने गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे ते रिक्षा चालकांना ठाण्यामध्ये जे आहे ते मराठीचे धडे दिले होते. येणाऱ्या काळामध्ये जर रिक्षा चालकांना सक्ती जिंकली तर मराठीचे धडे दिले जातील का? मला वाटतं सरकारने द्यावेत ना. आता निर्णय सरकारने सक्तीचा केलाय ना, ते काम देखील सरकारचं आहे. सरकारने ते धडे त्यांना द्यावेत. फक्त ज्या वेळेला आम्ही रिक्षावाल्यांशी बोलू त्यावेळेला ते आमच्याशी मराठीत बोलतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर आमचा हात आणि त्यांचे गाल नेहमीच तयार असतील. वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराबाबत बोलताना सांगितलं की मी 1995 साली मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार भरवत आहे. जनतेवर मेहरबानी करण्यासाठी हा दरबार भरवला जात नाही, तर जनतेच्या समस्या सोडवताना मनाला समाधान मिळतं. नवी मुंबई, पालघर आणि ठाणे परिसरातील सुमारे 90% प्रश्न जनता दरबारातून सुटले असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तसंच वनविभागाची जागा कुणालाही मिळू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की पोलीस यंत्रणा सक्रिय असल्यामुळे असे गुन्हे उघडकीस येतात. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करतात, त्यावरून यंत्रणा कार्यरत असल्याचं दिसतं. देशात आणि राज्यात अशा प्रकारचे ड्रग्ज निर्माण होऊ नयेत असं त्यांनी नमूद केलंय. बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत त्यांनी सांगितलं की 7-8 वर्षापूर्वीच्या तुलनेत आज बिबट्यांची संख्या चौपट वाढली आहे. विशेषतः पुणे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहिल्यानगर आणि नाशिक भागात बिबट्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आत्तापर्यंत सुमारे 250 बिबटे पकडून त्यांची पिंजऱ्यामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. येऊर परिसरातील बिबट्यांच्या शिकारीबाबत त्यांनी सांगितलं की काही लोक प्राण्यांना बाण मारून जखमी करत असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून बिबट्यांच्या 3 शिकारी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. या प्रकरणातील आरोपींचे परदेशी लोकांशी संबंध असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. 1 मेपासून रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर बोलताना नाईक म्हणाले की महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं आवश्यक आहे. मात्र अचानक निर्णय घेणं हे अन्यायकारक ठरेल. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी किमान 1 ते 2 महिन्याची मुदत द्यावी आणि त्यानंतरच परवाना देण्याबाबत निर्णय घ्यावा असं त्यांनी सुचवलं. घोडबंदर घाटातील वृक्षतोडीबाबत कुठे झाडं तोडली गेली असल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. तसंच रस्त्याच्या कामाचं नियोजन सुरू असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं. जनता दरबार भरवतो म्हणजे जनतेवर मेहरबानी करण्याकरता भरवत नाही, एक मनाला आनंद मिळण्याकरता हा जनता दरबार. जनतेच्या दरबारामध्ये मंत्री किंवा आमदार अशा प्रकारची ती संकल्पना आहे आणि लोक आपल्या व्यथा सांगण्यासाठी येतात. ज्या लोकांचे प्रयत्न
करून सुद्धा प्रयत्न अपुरे पडतात ते लोक जनता दरबारात येतात. एरवी इझी सुटणारा प्रश्न घेऊन कोण जनता दरबारात येत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो. जसे जनतेचे प्रश्न तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीला फोन लावून ते प्रश्न तातडीने सोडवत आहेत. नाही बघ, एक द्या आमच्याकडे, बघू करू, त्याच्यातून त्या माणसाला समाधान नाही मिळत. आता बाबाशी एखादी गोष्ट जर चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्याला तू चुकीचे कर असं आपण सांगणार पण नाही. चौकडीत बसून त्या गोष्टी करा अशा प्रकारचा प्रस्ताव सांगतो. आणि 19% आता नवी मुंबई, पालघर, ठाणे याच्यातलं जर ॲव्हरेज काढले तर 90% प्रश्न सुटलेले आहेत. 10% काही डिस्प्युटेड आहेत, काही कोर्टाच्या कक्षेत आहेत किंवा काही क्रिटिकलच आहेत. आता कोणाला फॉरेस्टची जागा पाहिजे, फॉरेस्टची जागा नाही मिळत. म्हणजे एकच डिपार्टमेंट आहे का त्या जागा कोणीही घेऊ शकत नाही. घेतल्या असतील तर त्या परत द्याव्या लागतात. एरवी सगळ्या गोष्टी सुटतात आणि अधिकारी वर्ग सुद्धा सतर्क आहे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून अधिकारी वर्गाला जर चांगल्या प्रकारे अप्रोच तुम्ही जर झालात तर अधिकारी वर्ग सुद्धा मदत करतो. परंतु पुटअप जर प्रॉपर नसेल तर त्या ठिकाणी अधिकारी वर्ग तरी काय करणार. म्हणजे अधिकारी वर्ग अर्ज आला तर सिक्वेन्स प्रमाणे गोष्टी बरोबर आहेत, तो वरिष्ठ अधिकारी खालच्याला आदेशित करेल. परंतु पेपर जर नीट नसतील तो अधिकारी का प्रत्येकाचे कागदपत्र जुळत बसणार नाही. देशासह राज्यात संघटन बळकट करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. त्यानुसार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेलं संघटन सृजन अभियान ठाणे शहरात सुरू झालंय. संघटन सृजन अभियान या अभियानाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक माजी आमदार नदीम जावेद यांच्या समवेत प्रदेश निरीक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस संघटन सृजन कोकण प्रभारी गुरबिंदर सिंग बच्चर ही मंडळी ठाण्याच्या दौऱ्यावर आली आहेत. या पथकानं बुधवारी ठाणे काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदूराव गळवे इत्यादींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेला केंद्रीय निरीक्षक नदीम जावेद यांनी कशा पद्धतीनं संघटन सृजन अभियान राबवण्यात येईल याबद्दल माहिती दिली. जावेद यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षानं वर्ष 2025-26 संघटनेसाठी समर्पित केलं असून अखिल भारतीय स्तरावरील काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम करतायत. त्याच अनुषंगानं केंद्रीय पथक ठाण्यात आलं असून पुढील 4 ते 5 दिवस प्रत्येक मतदारसंघात आणि ब्लॉकमध्ये जाऊन काँग्रेसच्या सर्व स्तरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आमदार अतुल वंजारी यावेळेला म्हणाले की काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सर्व राज्यभर संघटन सृजन अभियान राबवण्यात येत आहे. प्रदेश आणि शहर पदाधिकारी, विविध सेल, ब्लॉक आणि ब्लॉकस्तरीय सर्व पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्याशी वैयक्तिक स्वरूपात संवाद साधून मतं जाणून घेण्यात येतील. नवीन जिल्हा अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी कशा पद्धतीचे असले पाहिजे त्याची निवड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. या गुरुवारपासून पुढील 4 दिवस वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी केंद्रीय निरीक्षक वैयक्तिक संवाद साधून 20 ते 21 एप्रिलपर्यंत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर 10 मे पर्यंत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर केल्या जातील असंही वंजारी यांनी स्पष्ट केलंय. कैसे हराया असं म्हणत सर्व प्रसार माध्यमांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मुंबईच्या MIMच्या नगरसेविका सहर शेख यांचं नगरसेवक पदच आता धोक्यात आलेलं आहे. बनावट जातीचा दाखला तयार करून सरकारी यंत्रणांची फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून कैसे सरकार को फसाया असं बोलण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सिद्दीकी फराज सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात याबाबत तक्रार केली. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंबऱ्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तिकीट नाकारल्यानंतर MIM पक्षात प्रवेश करत त्यांनी मुंबऱ्यातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर MIMच्या तिकिटावर त्या निवडून देखील आल्या. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असा टोला लगावत त्यांनी सरकळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. आता मात्र बनावट जातीच्या दाखल्यामुळे त्यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर आलंय. सिद्दीकी फराज सबाब अहमद यांनी ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सहर शेख यांचे वडील युनिस शेख यांच्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्यासंदर्भात तक्रार केली होती. यामध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील युनिस शेख यांनी महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर OBC प्रवर्गासाठी वापरल्या जाणाऱ्या नमुना 4चा चुकीचा वापर करून 2011 साली जातीचा दाखला मिळवला होता.
याच दाखल्यावरून सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र प्राप्त केलं असून त्यावर चौकशीची मागणी करण्यात आली होती. याबाबत ठाणे तहसीलदारांनी देखील 18 मार्च रोजी सुनावणी घेतली. मात्र या सुनावणीला सहर शेख या हजर राहिलेल्या नव्हत्या. त्यानंतर 22 मार्च रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ठाणे तहसीलदारांनी सहर शेख या ठाण्याच्या रहिवासी असताना त्यांनी मुंबई उपविभागीय कार्यालयातून जातीचा दाखला का काढला यावर आक्षेप नोंदवलाय. त्यामुळे तपासानंतर आता पुढच्या गोष्टी समोर येणार असून त्यांचं नगरसेवकपद देखील आता धोक्यात आलंय. त्यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्र वापरून जातीचा दाखला मिळवला असल्याचा अहवाल ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त, जात पडताळणी समिती, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. दाखल्याची जी छायाप्रत देण्यात आली आहे त्यावर महाराष्ट्र शासनाचा उल्लेख नाही. तसंच या दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची सही देखील नाहीये. युनेश शेख यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर देखील त्यांच्या वडिलांच्या नावात बदल असून त्यांच्या काकांचा जातीचा दाखला देखील गाझियाबादचा आहे. तो महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय समाजाच्या नमुना 10 मध्ये नसल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. ऊपर ये असली है या नकली उसको पता नहीं होता है. इसकी जांच करने की एक संस्था होती, जब तक वो जांच नहीं करती तब तक वो अधिकारी उस पर टिप्पणी नहीं कर सकता. ये कानून में है. लेकिन मैं बता रहा हूं आपके न्यूज के माध्यम से, पूरे महाराष्ट्र में इस वार्ड में जो इलेक्शन हुआ है, इस इलेक्शन के ऊपर हकीकत नियुक्त अधिकारी ने इन लोगों का साथ दिया है और इनका नाम निर्देशन फॉर्म भी सभी का गलत था और अधिकारी ने आंख बंद करके इनको वैधता प्रमाण पत्र को भी और इलेक्शन में जो दिए गए नाम निर्देशन फॉर्म उसको भी सही किया है. जबकि कानून के अंतर्गत ये फॉर्म जो है एक्सेप्ट नहीं किया जाता. आपने सही कहा कि उसका काम था, लेकिन वो खुद पूरा गलत किया है, वो पूरा दिख रहा है. इसके लिए हमने राज्य आयोग महाराष्ट्र शासन को हमने पत्र दिया है और इंशाल्लाह हमें कानून पे भरोसा है, बहुत जल्द इसका फैसला होगा. सर, अभी अगर उनके ऊपर गुनाह दर्ज हो गया जी, तो उसके बाद आगे क्या होगा? मुंब्रा में जहाँ से ये चुनकर आए हैं वहाँ क्या होगा? फिर से इलेक्शन होगा, उसके आगे की प्रोसेस क्या होगी? उसके लिए आप फिर से कोर्ट में जा. देखिए, मैं आपके न्यूज के माध्यम से बहुत जिम्मेदारी से कहना चाहता हूँ, इलेक्शन होना है ना होना एक अलग चीज है, लेकिन जो गलत तरीके से चुनाव लड़के किसी का हक छीना जाता है, इसमें प्रशासन का बहुत बड़ा योगदान होना चाहिए. और दूसरी बात ये बता दूं कि जो इलेक्शन की बात करते हैं, इलेक्शन होगा नहीं होगा, तो मैं आपको बता दूं सन 1949 में महाराष्ट्र शासन थाने महानगर पालिका में एक जीआर है, जो यहाँ थाना में अगर कोई डिस्क्वालीफाई होता है, कुछ भी होता है, वो इलेक्शन सेकंड होता है. और मुंबई महानगर पालिका 1888 में एक जीआर है, वहां पे सेकंड नंबर अगर ऑटोमेटिक उसको पद मिलता है. तो इसलिए यहाँ पे चुनाव होगा.